माणिकराव कोकाटे यांच्यानंतर आता नव्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता। सरळ कामं सगळे करतात, एखादं वाकडं करून सरळ केलं तर लोक दखल घेतात, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य। दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात मोठा तणाव, दुचाकी पेटवल्या, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज। सध्या तणावपूर्ण शांतता, यवतमध्ये जाऊन अजित पवारांनी घेतला आढावा। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचा नाही म्हणणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना अजितदादांनी सुनावलं। एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केलं म्हणजे ती पक्षाची भूमिका नसते, अजितदादांचं वक्तव्य। पुणेकरांना तुम्ही आजही पुण्याचे वाटत नाहीत, कोल्हापूरचे वाटता, अजित पवारांचे चंद्रकांत पाटील यांना चिमटे। आपण एकत्र येणार होतो तेव्हाच ठरलं होतं की मी पालकमंत्री असेन, दादांचा टोला। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर, पनवेलमध्ये आज मेळावा होणार। निवडणुका कधीही लागतील, कामाला लागा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरेंनी घेतला मुंबईतील परिस्थितीचा आढावा। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कांदिवलीत गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन, कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। पालिका निवडणुकीमध्ये गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न। कोल्हापुरात 18 ऑगस्ट पासून मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच सुरू होणार। दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश, कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण। कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीण प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न, हत्तीणीला वंतारामधून परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू, आबिटकर यांची माहिती। तर कोर्टाने आदेश दिल्यास हत्तीण परत करू, वंतारा सीईओंनी केलं स्पष्ट। कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईमध्ये माघी गणेश मूर्तींचं आज विसर्जन। पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रामध्ये बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार। लाडक्या बहिणींचे पैसे रक्षाबंधनाच्या आधी खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरे यांचं ट्विट करत संभाषण। रक्षाबंधन आनंदात साजरा करता येणार। महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बीड पोलिसांकडून 4 जणांची चौकशी, गोट्या गित्तेच्या मागावर सुद्धा पोलिसांची पथकं रवाना। कित्येक महिने उलटूनही आरोपी सापडेनात, बीड पोलीस हतबल। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत जोशी यांची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास। अनंत जोशींच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। पाऊस नसूनही नांदेडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता, जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं नदीकाठी गावांनी अलर्ट राहावं अशा सूचना। विष्णुपुरी बंधारा पुन्हा भरला। तुळजापुरात आजपासून देवीचं फक्त मुखदर्शनच, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभारा परिसर जीर्णोद्धार काम पूर्ण करणार। पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, वाराणसीमध्ये सुमारे 2200 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी। मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी। ट्रम्प यांच्या 25% टॅरिफच्या घोषणेनंतर भारताकडून गंभीर दखल, भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवण्याच्या विचारात। स्वदेशी लढाऊ विमानांसह भारतापुढे रशियाचा सुद्धा पर्याय। बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचा आज नागपुरात नागरी सत्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई, आशिष भेंडे दिग्दर्शित आत्म पॅम्पलेट आणि नाळ 2 या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, तर जवानसाठी शाहरुख खानला पुरस्कार।
5व्या कसोटीत भारताचा दबदबा, सिराज प्रसिद्धीचा भेदक मारा. इंग्लंड 247 धावांवर गारद, यजमानांना केवळ 23 धावांची आघाडी. दुसऱ्या डावात भारत 2 बाद 75 धावांवर.